होत्याचे नव्हते झाले। डोन गावातील अग्नितांडवात 9 दुकाने बेचिराख, 21 लाखांचे नुकसान। आगीने लघु व्यावसायिकांना आणले रस्त्यावर। माजी आमदार डॉक्टर संजय रायमुलकरांचा मदतीचा हात, प्रत्येकी 10,000ची दिली आर्थिक मदत। अचानक आग लागून लघु व्यावसायिकांची 9 दुकाने या आगीत बेचिराख झाली। यामध्ये जवळजवळ 21 लाख रुपयांचे नुकसान झाले। यामुळे हे लघु व्यावसायिक रस्त्यावर आले आहे। ही घटना तालुक्यातील डोणगाव येथील आठवडी बाजारात काल दिनांक 10 मार्च रोजी सकाळी 3 वाजेदरम्यान घडली। याबाबतची माहिती माजी आमदार डॉक्टर संजय रायमुलकर यांच्या कानी पडताच त्यांनी तातडीने घटनास्थळ गाठत आगग्रस्तांना आपल्या पदरची प्रत्येकी 10,000 रुपये आर्थिक मदत देऊन काहीसा धीर दिला। मेहकर तालुक्यातील डोणगाव येथील आठवडी बाजारातील दुकानांना 10 मार्चच्या पहाटे 3 वाजेदरम्यान अचानक आग लागली। सदर आगीची माहिती मिळताच भाजीपाला व्यावसायिक यांनी तात्काळ पोलिसांना कळविले। पोलीस कॉन्स्टेबल पवन गाबने, हर्षल सहगल, पोलीस हेड कॉन्स्टेबल मंगेश खडसे, ज्ञानेश्वर घायाळ, होमगार्ड नजीम शहा यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। वायरमन सादिक बागवान यांनी त्या परिसरातील वीज कनेक्शन खंडित केले, तर सुनील आखाडे यांनी तात्काळ टँकर बोलावून उपस्थितांच्या मदतीने आग आटोक्यात आणली। आगीची माहिती महसूल विभागाला समजताच तहसीलदार निलेश मडके तसेच तलाठी अमोल राठोड, अनुप नरोटे, पल्लवीसह महसूल कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा केला। यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश सावजी, शिवसेना ठाकरे तालुका प्रमुख निंबाजी पांडव, माजी सभापती राजेंद्र पळसकर, सरपंच चरण आखाडे, उपसरपंच श्याम इंगळे, हमीद कुरेशी तसेच ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते। या आगीमध्ये शेख शौकत शेख सोनाजी बागवान यांचे 75,000चे नुकसान झाले। तसेच शकील शहा मेहबूब शहा यांचे 1 लाख, शेख इसाक शेख युसूफ यांचे 6,15,000, शांताबाई पांडव व गजानन गाबने यांचे 1,10,000, विनोद अशोक वाघमारे यांचे 2,60,000, गणेश अशोक वाघमारे यांचे 3,60,000, शेख तौफिक शेख रहीम 1,50,000, लक्ष्मण दत्तात्रय महापुरे 3,50,000, शेख इब्राहिम शेख संदल यांचे 1 लाख रुपये असे एकूण 20,21,000 रुपयांचे नुकसान झाले। होळीचा सण समोर असल्याने जनरल स्टोअर्सवाल्यांनी तसेच भाजीपाला व्यावसायिकांनी कांदे, लसूणसह इतर जास्तीचा माल भरला होता। या बाबतीत माहिती समजताच माजी आमदार डॉक्टर संजय रायमुलकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व आगग्रस्तांना आपल्या पदरीची प्रत्येकी 10,000 रुपयांची आर्थिक मदत देऊन काहीसा धीर दिला व प्रशासनाकडून मदत मिळण्यासाठी पाठपुरावा करतो अशीही ग्वाही दिली। यावेळी डॉक्टर गजानन उलामाले, राजेंद्र पळसकर, हेमराज शर्मा, संजय पळसकर, कय्यूब बागवानसह आदी उपस्थित होते। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।